कृष्णदास जयराम श्री सहस्त्रचंडी महायज्ञानुष्ठान 16 अधिक मासाच्या निमित्तानं वैकुंठवासी शंकरराव खटावकर यांचे नातू चित्रंजन खटावकर आणि त्यांचे पिताश्रींच्या सहकार्यातून म्हणा पेरणीने म्हणा आज एक चांगलं नियोजन झालं। खऱ्या अर्थानं ह्या वडूज नगरीमध्ये हा मोठा यज्ञ पार पाडणे ही सोपी गोष्ट नाही। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे परममित्र धनंजय क्षीरसागर, उद्योजक गोविंद भंडारे आणि समस्त ह्या ठिकाणी ब्रह्मवंद यांचं पहिल्यांदा दर्शन घेतो। कारण की जयदेव जयदेव जय ब्राह्मण देवा, भगवान गोपाळ कृष्ण भागवतामध्ये नाथबाबांनी सांगितलेलं आहे की ह्या अधिक मासामध्ये किंवा अन्य काही क्षेत्रामध्ये धार्मिक विधी किती महत्त्वाचे। आज सर्व पत्रकारांच्या निमित्ताने या यज्ञाची माहिती म्हणजे इतकं गोड आहे की जगामध्ये औंधाला फार मोठा यज्ञ झाला की मला वाटते देवी बसल्यानंतर फार पहिला यज्ञ करण्याचा मान ह्या खटावकर कुटुंबाला मिळाला। आज त्या पद्धतीने ह्या वडूजच्या नगरीमध्ये हा यज्ञ जरी छोटा असला तर त्याची अर्चना फार मोठी आहे। सगळे मंत्र व्यवस्थित आले पाहिजेत। मंत्राचा जर दोष झाला तर त्याचा दोष यजमान पदाला लागू शकतो। आणि मुळात भारतीय संस्कृतीमध्ये वेद उपनिषद आणि संस्कृतच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आई जगदंबेची उपासना ही आपल्या सर्वश्रेष्ठ मानलेली आहे। आणि योगायोगानं खटाव तालुका हा भाग्यवान आहे, कारण की ह्या ठिकाणी 2 जणांना देवीचं प्रसन्नता झालेली आहे। एक तर यमाई देवी की ज्या देवीचं आपण अधिष्ठान बघतो, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरसेनापती घोरपडे सरकारांचे ते अधिष्ठान देवी आहेत, त्यांनाही ती प्रसन्न झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतापगडची तुळजाभवानीची देवी प्रसन्न झालेली आहे। आणि साक्षात भगवंताचा वास ज्या जयराम स्वामींना वडगावपर्यंत यावं लागलं, पण त्यासाठी अगोदर आंबेजोगाईची योगेश्वरी माता प्रसन्न झाली आणि योगेश्वरी माता प्रसन्न होऊन सांगितलं की जयराम स्वामींना की तुम्ही पांडुरंगाची उपासना करा। म्हणून आपल्या या खटाव तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की स्वतःनं जयराम स्वामींना योगेश्वरी माता प्रसन्न होऊन पांडुरंगाची सेवा करायचं भाग्य मिळालं। त्यामुळे चित्रंजन खटावकर वेदमूर्तीचे ते पूर्णपणे वंशज आहेत, पण एक चांगला कार्यक्रम आणि मुळात ही आपली संस्कृती टिकली पाहिजे। आज अमेरिका असो, लंडन असो, स्वित्झर्लंड असो, जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीवर जतन संवर्धन करण्याचं काम जर्मनी अशासारख्या अनेक संस्था करतात। ह्या मंत्रामध्ये फार ताकद आहे आणि पर्जन्यवृष्टी पडावी। खटाव तालुका हा पहिल्यापासून दुष्काळ सदृश्य तालुका असून आता खराच दुष्काळाच्या वाटचालीकडे दिसत आहे, पण भगवंताचा अधिष्ठान ते कृपादृष्टी होते आणि आई जगदंबेच्या सर्वच इथं यजमानपद आलेले आहेत। काही लोक इथं वेळ काढून दिवसभर थांबलेले आहेत। ही सोपी गोष्ट नाही। एखादा यज्ञ करायचा आणि तो पूर्णत्वास न्यायचा ही जबाबदारी फार मोठी असते आणि आई जगदंबेचीच कृपा त्या कुटुंबावर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं। आणि आमचे धनुभाऊ मगाशी 1 तास की ज्या माणसांना 10 मिनिटं वेळ भेटत नाही, गोविंदजीचं तर काय सांगावं, इथं ती आले की साक्षात गोकुळ झालं। कारण का सगळ्यात चांगली गोशाळा एक उत्तम प्रकारे असते वडूजमध्ये, उद्योजक असून चालवतात। आणि आज आई जगदंबेचं दर्शन झालं आणि या सर्व मान्यवरांचं दर्शन झालं। बोलल तेवढंच कमी आहे, पण आमचे पैलवान सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यामुळं सगळ्यांचं दर्शन घेतो। आणि एक आहे की हे यज्ञाचं फलश्रुती काय आहे, फलश्रुती आपल्या जीवाचं कल्याण। ह्या जन्म पुन्हा मिळत नाही आणि बरेच लोकांना वाटतं यज्ञ केल्यानंतर काय मिळतं का, तर यज्ञ केल्यानंतर मिळतं का, तर मिळतं, पण काही लोकांना मिळतं। काही लोकांना वाटतं राज्यगात मिळाली पाहिजे, पण ह्याच्यातनं तुम्हाला बाकी काय मिळू न मिळू पण तुम्हाला देवीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तो तुमच्या कुटुंबाला तारणारा मिळणार आहे। आई जगदंबेच्या ठिकाणी माझे 2 शब्द मी इथे संपवतो। आणि मलाही अधिक मासाच्या निमित्तानं वडगावमध्ये आज भागवताचं पारायण असल्यामुळं तिथंही नियोजन आहे, पण ह्या ठिकाणी यायला का मिळालं, पण येता येता एक आनंद कुठला मिळाला की हा यज्ञ नसून ही एक आपली संस्कृती आहे। आणि वेदांचं जसं अभंगाचं रक्षण होणं गरजेचं आहे तसं वेदांचंही संवर्धन गरजेचं आहे। म्हणून जयराम स्वामींनी ब्राह्मण कुठला श्रेष्ठ, ज्याचे मुखात वेद आहे। तर काही लोकांना सोडते किती झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तो तुरल लोक श्रेष्ठ, ह्याचा अर्थ असा होत नाही की एखादा खून करेल ब्राह्मण आणि तो पवित्र झाला। हा शब्द इथं आहे की जो वेदानं श्रेष्ठ आहे, जो ज्ञानानं श्रेष्ठ आहे, जो संस्कृतीनं श्रेष्ठ आहे, अशा ब्राह्मणाला नमस्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून राजे महाराजांनी त्या काळात विद्वानांचा सन्मान केलेला आहे। म्हणून संस्थांची काही आपण पूर्वीच्या सनद पाहिल्या तर पंतप्रतिनिधी सुद्धा वेदोक्त ब्राह्मणांचा आदरपूर्वक मान सन्मान ठेवलेला आहे। म्हणजे त्या काळात असा नियम होता की सर्व 12 फुलेदारांना एकत्र ठेवण्याचं काम ती राज्यसत्ता करत होती। आणि आताच्या सुद्धा राज्यसत्तेला माझी विनंती राहील, देवाधर्मांच्या बाबतीमध्ये लोकांच्यात भांडणं न लावता सर्व गुण्या गोविंदानं नांदणं गरजेचं आहे।
नाहीतर राजकारण होत राहतं. पाहिजे आहे तिथं भांडणाचा विषय झालेला आहे. कुणाला वेद आवडत आहेत तर कुणाला अभंग आवडतात. वेद आणि अभंग हे दोन्ही वेगळे वेगळे नाही. दोन्हीचा अर्थ आहे भगवंतापाशी जाणं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा हे सांगतात. ह्याचा अर्थ असा की तुकाराम महाराजांनी स्वतः वेदाचा अभ्यास केलेला आहे आणि जयराम स्वामीसारखे संत महात्मे आपल्याला मिळाले. त्यांनी सुद्धा वेदाचा अभ्यास करून आपली भक्ती केलेली आहे. म्हणून सर्व लोक या ठिकाणी आले. खरे भाविक इतके चांगले आहेत ना. दिवसभर यज्ञ चांगला चाललाय. जास्त वेळ न घेता म्हणजे एवढं बोलतो. हा यज्ञ एवढा तसा आहे तसं ज्या ठिकाणी अफजल खानाला फाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी चित्तरंजन शास्त्रींना विनंती करीन खटाव तालुक्यात ते श्रेय घ्यावं आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा एक यज्ञ आई तुळजाभवानीच्या चरणी करावा आणि महाराष्ट्रावरचं येणारे परकीय संकट दूर जाण्याची आई जगदंबेला आपण प्रार्थना करू. आणि राणीसाहेबांचं छत्रपतींच्या कुटुंबाचे आपले घनिष्ठ संबंध आहेत. राजेसाहेबांना जर तशी विनंती केली तर भव्य दिव्य देश पातळीवरचा यज्ञ तयार करून योगी आदित्यनाथांना जरा लढण्याची ताकद द्यावी. कारण की मी आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री बघितले पण देशाच्या पातळीवर आई जगदंबेची खरीच ताकद, छत्रपतींचा खरा वारसा, विरोधकांना आणि वैऱ्यांना कसं आक्रमक पद्धतीने सजा द्यावी अशी दुर्बुद्धी जी राज्यकर्त्यांना मिळते. आपण बघतो आई जगदंब्याचा अवतार कशासाठी आहे तर दुष्टांचा संहार करण्यासाठी आहे. आता ती स्वतः येऊ शकत नाही पण तिची प्रेरणा घेऊन आपण बघतोय नसरापूरमध्ये आज एका लहान काकांच्या मुलीच्या बाबतीमध्ये अतिशय घोर पद्धतीनं तिचा अत्याचार करून मारण्यात आलं. अशा लोकांना सरकारच्या वतीनं पोचण्यात येतं. असे आई जगदंबेचा जो आदर्श आहे तो राज्यकर्त्यांनी घ्यावा आणि दुष्टांचा संहार करण्याची ताकद जे चांगले राज्यकर्त्यांना बुद्धी द्यावी आणि अशा दुष्कर्म करणाऱ्यांना योग्य सजा देण्याचं काम आहे आशीर्वाद देऊन करावा. एवढं बोलतो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. रामकृष्ण. जय हिंद, जय महाराष्ट्र.